नमस्कार. या 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5 ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रात आहे. या 5 ज्योतिर्लिंगांपैकी एक ते म्हणजे भीमाशंकर ज्योतिर्लिंग. या ज्योतिर्लिंगामागे एक पौराणिक कथा आहे. या कथेनुसार कुंभकर्ण हा रावणाच्या म्हणण्यानुसार रणभूमीत उतरला, पण तो प्रभू श्रीरामांच्या हातून मरण पावला. त्यानंतर स्वतः रावण देखील प्रभू श्रीरामांच्या हातून मारला गेला. ही गोष्ट भीमला माहिती झाली. भीम हा कुंभकर्णाचा मुलगा होता आणि ही गोष्ट ऐकून तो खूप क्रोधित झाला. अपार शक्ती मिळवण्यासाठी भीमाने ब्रह्मदेवांकडून वरदान प्राप्त केले. हे वरदान प्राप्त केल्यानंतर त्याने तिन्ही लोकांमध्ये आतंक पसरवला. याच काळात त्याने एका शिवभक्त राजाला देखील बंदी बनवले. भीमने त्या राजाला महादेवाची पूजा बंद करण्यास सांगितले आणि त्या राजाजवळील शिवलिंग उद्ध्वस्त करायला लागला. आणि तेवढ्यात महादेव तिथे प्रकट झाले आणि भीमशी युद्ध करून त्याला पराभूत केले आणि ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात तेथे स्थापन झाले. मी भेटतो तुम्हाला पुढील व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.